तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत
बुद्ध जयत जीवा बुद्ध मी काय फार मोठा कीर्तनकार नाही आपल्यातलाच आहे, एक साधक आहे, नामधारक आहे. आजची जी सेवा दिलेली आहे सेवेचा आपण सुरुवात करून घेऊ. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित
कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुकावणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमितं विमलं च सर्वे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री गणेशांना श्री सरस्वती ओम नमो सद्गुरुनाथ आपल्या चरणी माझा मात वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती करत जोडितो कथे काळी आपण असावे पांडुरंगा प्रथमा नमः तेची बंधुचरण सद्गुरूंची आज माझं परम भाग्य आहे. आपण म्हणतो दूध प्या दुधात साखर असली का दूध शर्करा योग होतो. असा दूध शर्करा सर्व जणांच्या नशिबात नसतो, तो आज माझ्या नशिबात आहे. कसा ते सांगतो. आज आमचे बाबा म्हणजे सच्चिदानंद केरवा महाराज यांची 117वी जयंती आहे. त्यांच्यात परंपरेतले आम्ही साधक आहोत. त्यांनी जे ज्ञान दिलं, त्यांनी एवढं ज्ञान दिलं, आता मागण्यासाठी काहीच राहिलं नाही. जे सत्य ज्ञान होतं ते आमच्या माऊलीने आम्हाला केरवा महाराजांनी. गाडगे महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी ही साधना, ही परमार्थ गावोगावी, शहराशहरात, घराघरात, दऱ्या खोऱ्यापर्यंत पोहोचवलं केरवा महाराजांनी. मी साधारण मागच्या वर्षी सुरगाणाच्या बाजूला गेलो होतो. तिथं मला वाटतं गुजरातच्या बाजूला डांग जिल्हा आहे. त्या ज्या डांग जिल्ह्यात आमचा प्रवचनाचा कार्यक्रम होता तिथे गेलो. महाराज कुठे वाटत वस्तीवर 500 लोक असले पण 250 साधक होते तिथे. 500 लोकांमागे 250 साधक असणं एवढी सोपी गोष्ट नाही. तो मग समजत नाही आम्ही नक्की काय करतो. मग केरवा महाराजांनी एवढे उपकार केले आमच्यावर. आता ते आपली मन असते ना, अंगाच्या कातराची चप्पल करून, पण तिथपर्यंत नाही जायचं. पण त्याचे उपकार आता ह्या जन्मात नाही आणि पुढच्या जन्मात नाही, कारण आम्हाला यायचंच नाही, विषयच नाही. एवढे केरवा महाराज समर्थ होते. त्यांनी परमार्थ एवढा केला, परमार्थ एवढा वाढवला का त्या परमार्थाचं त्यांना जनक म्हटलं तर वावं ठरणार नाही. एवढ्या केरवा महाराज एवढे उच्च कोटीचे साधक होते ते. मला वाटतं जर ते जर नसतं तर मला नाही वाटतं काही झालं असतं. तुकाराम महाराज नंतर ते झाले. असं त्याच केरवा महाराजांच्या गावी ही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी सोमटम देश असेल, साळसाना असेल. आता इथले उपस्थित जेवढे सर्व आहेत, भजनी मंडळ असेल, साधक वर्ग असेल, ज्ञानवंत असेल, गुणवंत असेल, वारकरी असतील, नामस्वरूप जे आत्मस्वरूप भावंड आहे, या सर्वांना माझा साष्टांग दंडवत. ओघाओघात काय होतं, एखादं कीर्तन रंगात आलं किंवा एखादा कार्यक्रम रंगात आला होतं, माफी मागायचं विसरून जातो. मी सुरुवातीला तुमची माफी मागून घेतो तर माझ्याकडून शब्द इकडे तिकडे गेलं तर. अभंगाच्या सुरुवातीलाच अभंगच हा 4 चरणांचा आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज किती उच्च कोटीचे होते ते ह्या अभंगातून आपल्याला समजूनच आहे. त्यांनी अभंगामध्ये संतांचं वर्णन केलंय.
आणि संतांनी अवतार घेतले, कशासाठी घेतले, कोणासाठी घेतले, नक्की काय केलं, या 4 चरणांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला समजून सांगितलंय. पहिल्या चरणातच सांगताय, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मला तर फक्त थोडं जे बोलत मी फक्त तुम्हाला एकच विनंती करेन, हजारोंचा मापची गरज नाही, आपले 5 लोक असले तरी भरपूर होत आहे. मला जे म्हणायचं किंवा मला जे सांगायचं, फक्त आपल्या बुद्धीचा स्तर थोडा वरती करा. पुन्हा मी रिपीट करतो, आपल्या बुद्धीचा स्तर थोडा वरती करा. म्हणजे मला काय सांगायचंय आणखी समजून नये. आजची सेवाच मी केरव महाराजांकडे अर्पण करतो आणि त्यानंतर आमचे सच्चिदानंद नामदेव महाराज उर्फ लक्ष्मीकांत महाराज यांच्या चरणी सुद्धा ही सेवा मी अर्पण करतो. जसं तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगितलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत आम्ही पतित कीर्तिवान. आता आम्ही तर जेवढे आहोत ना, त्यात माय बाप हा शब्द वापरला आहे. आता आमचा प्रत्येकाचा जन्म माय बाप झाल्याशिवाय झालाच नाही. माय बापाशिवाय तर कोणी जन्माला येतच नाही. पण माय बापाशिवाय जर जन्माला येत नाही, मग संतांना माय बाप का मानलंय हो? आमच्या आईवडील आमचे मायबाप नाहीत का? मग आमच्या आईवडील जर आमचे मायबाप आहे, तर संतांना मायबाप म्हणायचं कारण काय? एकच कारण आहे बघा, आम्ही असे जन्माला नाही आलो. आम्ही असे जन्माला आलोच नाही. आम्ही आमच्या मातेलाही रक्तबंबाळ केला आणि स्वतःही रक्तबंबाळ घेऊन या सृष्टीत जन्माला आलेलो आहोत. काय सांगू गर्भाची आता कीर्तन करायची वेळ येते ना, आता अवस्था कशी होती थोडं समजून सांगतो. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, बालका ताटाची रे बापाच्या ताटी रे, बालका बापाच्या ताटी रे, तो बापाच्याने जेवे लागे की तो संतोषने वेगे मुखची ओढायची. म्हणजे तसं अर्थ काय होतं, आपले वडील जर जेवण करत असले, लहान लेकरू जर तिथं रागत आलं ना, ते अक्षरशः ताटात बसतं आणि त्याच्यातच घेतं आपल्या बापाला खाऊ घालतं. बाप कौतुकाने तो घास खातोय. असं सद्गुरू सम्राट आम्ही फक्त 2-3 रेषा ओढायच्या सद्गुरूने सांगितलं, खूप सुंदर चित्र काढलं, हे कौतुक असतं. तसंच आईचं असतं. आई पण तशीच करते ना. सद्गुरू म्हणजे आई आणि बाप. आई पण काय करते, बालका लेव विजय लेणे ते सुख ते काय झाले आणि तो सुख सोहळा मातेने भोगणे. लहान लेकराला सोन्याचे अलंकार घातले, त्याला त्याचं काय महत्व आहे का? काहीच महत्व नाही. पण तो जो सुख सोहळा आहे तो आईने भोगायचा असतो. इथं तेच होणार आहे. आम्ही एक कीर्तन करणार, सद्गुरू सांगणार खूप सुंदर झालं, मग चांगलं हो कसं हो, कारण ते आई आणि ते मायबाप आहे सद्गुरू. असं मग आम्ही जन्माला आलो, आईला सुद्धा त्रास आणि त्या लेकराला त्रास. बरं आम्ही आज आलो का जन्माला? एक योने कोटी देवा लागे
आमचं बाळ 9 महिने उलट टांगलेलं असतं, लक्षात घ्या. आईच्या गर्भामध्ये बाळ हे 9 महिने उलट्या अवस्थेत असतं. ज्या वेळेस लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही आमच्या घरी असो, आम्हाला काही अडचण आली, आम्ही 4 मित्रांना आवाज देतो, नातेवाईकांना आवाज देतो. त्या गर्भाने यातना झाल्यानंतर कोणाला आवाज द्यायचा? त्याला मदत करायला कोण आहे? कोणीच नाही. म्हणून माऊली म्हणतात, मातेच्या उदरात कोयरे पचवणी विष्णेच्या दातरी उकडून 9 मासवरी जन्म जन्मोनी मरत आहे. 9 मास कष्ट लागे दावलाने प्रसूत मातेच्या उदर पचवणे विष्णेच्या दातरी. इथं झोपायला भरपूर चांगली जागा आहे आम्हाला, पण ते बाळ आईच्या उदरामध्ये गर्भावस्थेमध्ये आईचीच विष्ठा उशाला घेतोय. आईच्याच विष्ठेची गादी आणि आईच्याच विष्ठेची उशी. किती दिवस? 9 महिना. किती यातना भोगायची. मग त्यावेळेस तो आवाज देतो परमात्म्याला आणि परमात्मा त्याला मदत करतो. पण मदत केलेली किती दिवस? 9 महिन्यात एकदा का त्याचा जन्म झाला का तो कोहो म्हणून बाहेर पडतो, म्हणजे मी कोण म्हणतो आणि परमेश्वराला दिलेलं वचन विसरून जातो. का घडतं असं? त्याची चूक नाही, हे मायेच्या पदरात येतात म्हणून हे विसरलं जातं. मग आमचं एक माय बाप फक्त त्या बाळाला जन्म देतात, पण बाळाचं चलन वलन ज्याने होतंय त्या चेतनेला मात्र आई बापाला जन्म देण्याचा अधिकार नाही. मग तो अधिकार कोणाला? तो अधिकार परमात्म्याला आहे. मग तो अधिकार परमात्म्याला आहे. आई वडिलांचा अधिकार फक्त त्या बाळाचं शरीर बनवण्यासाठी आहे. पण शरीरामध्ये जे शरीराचं जे चलन वलन होतं, ती जी चेतना आहे ज्याला आम्ही आत्मा म्हणतो, त्या आत्म्याला मात्र जन्म देण्याचं काम त्या परमात्म्याचं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवान. मग कशी कृपा केली या संतांनी आमच्या? तुकाराम महाराजांनी कशी कृपा केली? पण संतही दुसऱ्याही संतांना कृपावंत म्हणतात, दुसऱ्या संतांना माय बाप म्हणतात. मग हे संत नाहीत का? तर हे संतच ना. कारण तिथं समरस झाले, समरस झाले. मी आणि तू वेगळा कोणी राहिलंच नाही. मग ज्यावेळेस आमच्या गर्भातून आमचा जन्म होतो, आम्ही त्या परमात्म्याला विसरतो. विसरल्यानंतर होतं काय? पचतीला खाली चौऱ्यांशी
जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करावं, हे काम संतांचं आहे. पण संतच कसे, देव का नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नवे आधीचे मधीचे आणि देवाच्याही आधीचे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होतो शून्याकार. कधी मग तुकाराम महाराज येईलच पुढच्या चरणामध्ये. पहिल्या चरणामध्ये ते सांगतात कृपावंत. मग कृपावंत कधी झाले, ज्यावेळेस या मनुष्य देहाचा आम्हाला जन्म मिळतो आणि या देहात आल्यानंतर आम्ही पुन्हा येत नाही, अशी जी आम्हाला साधना मिळते आणि ती साधना केल्यानंतर आम्ही पुन्हा या मनुष्य जन्माला येत नाही, म्हणून त्यांना कृपावंत म्हटलं जातं. साधना सगळ्यांनाच मिळेल का, संतांची कृपा सगळ्यांनाच होईल का. पूर्ण सुकृताचा पूर्ण संचिताचा दास सद्गुरूचा तोची जाणे सगळ्यांना मिळणार नाही ना. तुकाराम महाराजांना त्रास देणार बंबाजी होतेच ना. शेजारी राहून नाही समजलं, शेजारी राहून कुठे समजलं. तसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ते मिळेल असं नाही. त्याला प्रारब्ध लागतं, संचित लागतं, त्याच वेळेस ती कृपा आमच्यावर होईल. म्हणून तुकाराम सद्गुरू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातील पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपा बाप कृपा